महायुतीमध्ये समन्वयाचा कोणताही अभाव नाही। सीएम पदाबाबतचा अंतिम निर्णय मोदी शहा घेतील। भाजपच्या निर्णयाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल असं म्हणत एकनाथ शिंदेंनी नाराजीच्या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये ते प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेणार आहेत। बावनकुळे अचानक नाशिक दौऱ्यावर गेल्यानं राजकीय तर्कवितर्क लावले जात आहे। नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर झळकले। फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी वापस आना पडेगा अशा आशयाचे बॅनर लावले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची निवड करण्यात आली। रोहित पाटलांची मुख्य प्रतोदपदी तर उत्तम जानकर यांची प्रतोदपदी निवड करण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे। महायुतीला बहुमत मिळूनही अद्याप सरकार स्थापन झालेलं नाहीये आणि यावरून आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे। नवरदेव आणि नवरी ठरले, लग्नाच्या दिवशी नवरदेव म्हणतो हुंडा पाहिजे असं म्हणत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री पदावरून टोला लगावला। एकनाथ शिंदे सत्तेच्या बाहेर राहून काम करणार होते, पण शिंदेंनी सत्तेत राहून काम करावं अशी आमची इच्छा असल्याचं विधान भरत गोगावले यांनी केलंय। काहीही झालं तरी शिंदेंनी सत्तेत राहण्याचा आमचा आग्रह असेल असंही ते म्हटले। चांदिवली विधानसभा मतदारसंघात मुंबई काँग्रेसचे प्रतिनिधी सूरज सिंग ठाकूर यांनी नसीम खान यांच्या विरोधात काम केल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। दरम्यान चांदिवलीतून उमेदवारी मागितल्यानं आपल्या विरोधात षडयंत्र रचून नसीम खान यांनी खोटे आरोप केल्याचा खुलासा सूरज सिंग ठाकूर यांनी केलाय। नरेंद्र मोदी एकदा निवडणूक हरले तर पुन्हा निवडणूक लढवणार नाहीत, पण आपण हरून सुद्धा जिंकण्यासाठी उभे आहोत। 132 जागा जिंकले म्हणून तुमच्या मर्जीनुसार राज्य चालणार नाही, तर संविधानानुसार राज्य चालेल असं म्हणत असुद्दीन ओवैसी यांनी महायुतीला टोला लगावलाय। कुडाळमध्ये आज ठाकरे गटाची बैठक पार पडणार आहे। आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला जिल्हा संघटक श्रेया परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। भांडूपमध्ये उबाटाचे माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्या कार्यालयाजवळून शिवसेनेचे विजयी उमेदवार अशोक पाटील यांची विजयी रॅली काढण्यात आली। यावेळी जल्लोष करत उबाठा पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। विधानसभा निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीवर अविश्वास दाखवला जातोय, याचं निवडणूक आयोगालाच निरसन करावं लागेल, अन्यथा न्यायालयीन लढा अवलंबला जाईल असा इशारा ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी दिलाय। नाना पटोलेंनी 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं नाही आणि ईव्हीएमला दोष देतात असं म्हणत परिणय फुके यांनी पटोले यांना टोला लगावलाय। ईव्हीएमवर शंका असेल तर बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी। भाजपचे अविनाश ब्राह्मणकर निवडून येतील असं आव्हान परिणय फुके यांनी पटोलेंना दिलंय। आपण नाना पटोलेंचे शिपाई नसून राहुल गांधींचे शिपाई असं म्हणत बंटी शेळके यांनी पुन्हा एकदा नाना पटोले यांच्यावर निशाणा साधलाय, तर नागपूरमधील पक्ष संघटनेवर त्यांनी शंका उपस्थित केली आहे। तिसऱ्यांदा निवडून आलेले चांदवडचे भाजप आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी मेळावा घेत मतदारांचे आभार मानलेत। मतदारसंघात जलसिंचन योजना राबवणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। बीड शहरात शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी बजरंग सोनावणे यांनी धनंजय मुंडेंवर टीकास्त्र डागलं। बीड जिल्ह्यामध्ये बूथ कॅप्चरिंगचा पायंडा पडल्याचं म्हणत त्यांनी मुंडेंना टोला लगावलाय। मनसे नेते अविनाश जाधव यांनी त्यांच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत जाधव यांनी पदाचा राजीनामा दिला। पालघर मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला आहे। मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांच्या भावाला जबर मारहाण करण्यात आली आहे, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झालेत। समीर मोरे यांच्या भावावर काही गुंडांकडून कोयत्यानं हल्ला केला। दरम्यान मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडून हल्ला करण्यात आल्याचा मोरे कुटुंबियांनी आरोप केलाय। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या उपस्थितीमध्ये ईव्हीएम बंदची मागणी करण्यात आली। इलेक्ट्रॉनिक मशीन सोर्स कोड शिवाय तयार होत नाही, त्यात टेम्परिंग केलं जाऊ शकतं असाही आरोप सुनील केदार यांनी केलाय। आमदार संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या अशी मागणी बीडमधील बंजारा समाजानं केली आहे। यासाठी बंजारा समाजातील नागरिकांनी तुळजापूरपर्यंत पायी दिंडी काढत भवानी मातेकडे साकडं घातलं। पुणे जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकरांनी भिडे गुरुजींची भेट घेतली। आमदार म्हणून निवडून आल्यानं मांडेकरांनी सदिच्छा भेट घेतली। त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। विधानसभा निवडणूक लढवण्याचा फॉर्म्युला जुळला नाही, नाहीतर सुपडा साफ केला असता असा टोला मनोज जरांगे यांनी लगावलाय। यापुढील आंदोलन आझाद मैदानावर होणार असून मुख्यमंत्री कोणाचाही होऊ दे, आरक्षणाचा लढा सुरूच राहील असा इशारा देखील जरांगे यांनी दिलाय।
नंदुरबार जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या 33 रुग्णवाहिकांचं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं। त्या व्यतिरिक्त नर्मदा काठावरील अतिदुर्गम भागातील गावांसाठी बोट, अँब्युलन्स आणि आणखी 22 रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली। आता एक मोठी बातमी समोर येते। राज्यात लवकरच नवं सरकार स्थापन होणार आहे। यात भाजपचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालंय, तर 2 उपमुख्यमंत्री होणार असं अजित पवार यांनी सांगितलंय। शिवसेनेकडून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की त्यांच्या पक्षातील इतर नेता उपमुख्यमंत्री होणार याबाबत विविध चर्चा सुरू आहेत। शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय, मात्र अशा अनेक चर्चा सुरू असतात अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। त्याचसोबत त्यांनी गृहमंत्री पदासंदर्भात देखील शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे। पाहूया। उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेंचं नाव समोर येते आपल्या गटाकडनं, ही गोष्ट खरी आहे का? या सर्व चर्चा आहेत। आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे, दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची, आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा। बघा, आमच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, या जनतेने आम्हाला भरभरून दिलेलं आहे। जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली, सरकार म्हणजे एवढी मेजॉरिटी दिली, आता चांगलं सरकार स्थापन व्हावं, जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार। याच्या बाबतीत चर्चा होईल। आता चर्चा होईल, चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील, बऱ्याचशा गोष्टी सुटतील, आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी, त्या लोकांना ज्या काय आम्ही कमिटमेंट केलेल्या आहेत त्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंबहुना ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत, ही बांधिलकी आम्हाला जपायची आहे। दुचाकीवर बसणाऱ्या चालकासह मागे बसणाऱ्यासाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे। दरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर 1000चा दंड वसूल केला जाणार आहे। या नव्या नियमाच्या अंमलबजावणीला आता सुरुवात करण्यात आली आहे। सरकारने नोव्हेंबर 2024 मध्ये जीएसटी मधून 1.82 लाख कोटी जमा केलेत। वार्षिक आधारावर 8.5% वाढ झालेली आहे। एप्रिलपासून जीएसटी मधून 19.74 लाख कोटी रुपये संकलन करण्यात आले। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे। रायगड हद्दीमध्ये खालापूर भागात महामार्गावर आडोशी डेथ स्पॉट बनला असून 11 महिन्यात या परिसरात 85 अपघात झाले असून 25 जणांचा मृत्यू झालाय, तर 38 जण जखमी झालेले आहेत। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे या शेवटच्या टप्प्याचं 100% काम पूर्ण झालंय। आता फिनिशिंगची कामं सुरू असून ही कामं डिसेंबर अखेरीस पूर्ण होणार आहेत। धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती आली आहे। या रेल्वे मार्गाचं 25% काम पूर्ण झालं असून लहान मोठे 50 पूल उभारले जाणार आहेत। दरम्यान सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर 106 मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल साकारला जाणार आहे। मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आलेली आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतलाय। त्यानुसार फलाट तिकिटांच्या विक्रीवर आजपासून ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध घालण्यात आले। कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीला स्थगिती देण्यात आलेली आहे। दुर्गाडी किल्ल्याच्या कामासाठी 12.5 कोटींचा निधी मंजूर झालाय। त्याप्रमाणे 12.5 कोटींचं कामही पूर्ण झालंय, मात्र उर्वरित कामाला स्थगिती दिल्यानं शिवसैनिक आक्रमक झाले। कोकण रेल्वेच्या प्रवाशांना प्रवासादरम्यान दर्जेदार खाद्यपदार्थ पुरवण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतलाय, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय। मुंबई महापालिकेतील रिक्त पदांच्या भरतीसाठी म्युनिसिपल मजदूर युनियननं आंदोलनाची हाक दिली आहे। 3 डिसेंबर रोजी संघटनेकडून आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। रायगड जिल्ह्यामध्ये 14 डिसेंबरपासून ठिकठिकाणी जत्रोत्सव सुरू होणार असल्यानं ग्रामीण भागातील नागरिकांना स्वस्त आणि मस्त खरेदीची संधी मिळणार आहे। पुढील 5 महिन्यात जिल्ह्यात या जत्रांद्वारे सुमारे 20 कोटींपेक्षा अधिक उलाढाल होणार असून हजारोंचा रोजगार मिळणार आहे। थंडीच्या दिवसात कडधान्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होते आहे। बाजारात चणा डाळ, तूर डाळ याचे दर वाढले असून खाद्यतेल देखील ऑक्टोबरपासून महागलेले आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांना महिन्याचा खर्च करताना काटेकोर नियोजन करावं लागतंय। पेणच्या बाजारात थंडीतील रानफळांची आवक वाढलेली आहे। आवळा, बोरं आणि चिंच अशा फळांच्या खरेदीसाठी ग्राहकांचा कल वाढलाय। 100 ते 150 रुपये प्रति किलो दराने आवळा तर 5 ते 10 रुपये प्रति वाटाप्रमाणे बोरांची विक्री होते।
गव्हाच्या पेरणीला उशिरानं पोषक हवामान तयार झाल्यानं गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग आला। यंदा पोषक वातावरण आणि सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध असल्यानं गव्हाच्या क्षेत्रात यंदा वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे। थंडी सुरू झाल्यापासून मुंबई आणि नवी मुंबईमधील नागरिकांकडून बाजरीच्या भाकरीला पसंती मिळू लागलेली आहे। गहू आणि ज्वारीपेक्षा बाजरी स्वस्त असल्यामुळे ग्राहकांकडून मागणी वाढली आहे। पुढील 2 महिने बाजरीची विक्री वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। भाज्यांची आवक घटल्यामुळे भाज्यांचे दर कडाडले होते। त्यातच आता मार्गशीर्ष सुरू होत असून परिणामी भाजीपाल्याच्या वाढत्या मागणीमुळे त्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यापारी आणि विक्रेत्यांकडून वर्तवली जाते। पुण्याच्या मार्केट यार्डात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली आहे। दरम्यान आवक वाढल्यानं मिरची, आलं आणि फ्लावरच्या दरात घट झाली। राज्यात यंदा गाळप करणाऱ्या कारखान्यांची संख्या जेमतेम 186 वर गेली आहे। हंगाम सुरू होऊन 15 दिवस झाले तरीही गाळपाला गती आलेली नाहीये आणि पहिल्या टप्प्यात 179 कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले। एसटी महामंडळाकडून 14% भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे। एसटी महामंडळ आर्थिक अडचणीमध्ये असून इंधन दरवाढ तसंच कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेमध्ये होत नसल्यानं भाडेवाढ होण्याची शक्यता आहे। सुरतच्या किम गावात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ट्रॅक स्लॅब निर्मिती कारखाना सुरू करण्यात आलेला आहे। 19 एकर क्षेत्रफळावरील या कारखान्याची उत्पादन क्षमता 120 ट्रॅक स्लॅब प्रतिदिन इतकी आहे। पुढील 2 ते 3 दिवस मुंबईतील किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। तर या कालावधीमध्ये किमान तापमान 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहील। पारा चांगलाच घसरला असल्यानं रायगड गारठलेला आहे आणि त्यामुळे आता घरातील उबदार कपडे बाहेर काढलेत। बाजारपेठांमधील उबदार कपड्यांसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे। मुंबई शहरात थंडीचा कडाका वाढू लागलाय। वाढत्या थंडीमुळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले नागरिक स्वेटर आणि कानटोपीचा वापर करतानाचं चित्र पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी शेकोट्या देखील पेटवल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आता एक मोठी बातमी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडली आणि या बैठकीत गटनेते आणि मुख्य प्रतोद पदांची निवड करण्यात आलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांची गटनेतेपदी, रोहित पाटील यांची मुख्य प्रतोदपदी आणि उत्तम जानकर यांची प्रतोदपदी निवड करण्यात आलेली आहे। तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या नावांची घोषणा केलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांना गटनेते म्हणून निवडण्यात आलं। मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर पाटील यांची निवड करण्यात आली। प्रतोद म्हणून माननीय उत्तम जानकर साहेब यांची निवड करण्यात आली। आणखी एक मोठी बातमी समोर येते। नाशिकमध्ये ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। वाहतूक सुरळीत करत असताना हा वाद झाला होता आणि वादाचं रूपांतर मारहाणीत झालं। शहरातील वाहतूक सुरळीत करण्यात खासगी वॉर्डनची भरती करण्यात आली होती। तुषार कांगुर्जे असं मारहाण झालेल्या ट्रॅफिक वॉर्डनचं नाव आहे। मारहाणीत ट्रॅफिक वॉर्डन जखमी झालाय तर वॉर्डनवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण केल्याचा व्हिडिओ देखील आता समोर आलाय। मारहाण करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई देखील करण्यात आली आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। तुर्भे सेक्टर 22 मधील 3 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली। दरम्यान अगरबत्तीचं गोदाम असलेल्या बंद खोलीत ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली शहराजवळ एसटी बसचा अपघात झाला। स्टेअरिंगमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं बस रस्त्याच्या कडेला गेली, मात्र चालकानं प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण कायम ठेवलं आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला। जामनेरपुडा भागात एका घराला आग लागली। घरातील दिव्यामुळे आग लागल्याचा संशय आहे, मात्र या आगीमुळे घरातील सगळं साहित्य जळून खाक झालंय। दरम्यान शासनानं मदत करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। दौंड तालुक्यातील कासुर्डी गावच्या हद्दीमध्ये रेल्वे ट्रॅक ओलांडताना रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झालाय। दरम्यान वनविभागानं घटनास्थळी दाखल होत बिबट्याचं शव ताब्यात घेतलं। शेतकऱ्यांनी पीक विमा तात्काळ काढण्यास सुरुवात करण्याचं आवाहन करण्यात आलंय। केवळ 1 रुपया भरून शेतकरी पीक विमा उतरवू शकतील, तर हरभऱ्यासाठी 15 डिसेंबर ही विमा भरण्याची शेवटची तारीख आहे।
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळणारा घाऊक भाजीपाला जेव्हा भाजी विक्रेत्यांपर्यंत येतो तेव्हा त्या भाज्यांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं निदर्शनास येतं। त्यामुळे अनेकांची पावलं घाऊक बाजाराकडे वळतात। मात्र पालेभाज्या लगेच खराब होत असल्यानं या ठिकाणी येणारे ग्राहक फळभाज्या खरेदी करण्याला जास्त प्राधान्य देत आहेत। कापसाला यंदा अपेक्षित भाव देखील मिळत नसल्याची स्थिती आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने कापूस घरातच साठवून ठेवलाय। नंदुरबार बाजार समितीच्या खरेदी केंद्रात कापसाला प्रतवारीनुसार 6,500 ते 7,150 रुपयांपर्यंत भाव मिळतोय। राज्यातील बाजारात कांद्याची 39,070 क्विंटल इतकी आवक झाली आहे। यात पुणे बाजारात लोकल आणि अहमदनगर बाजारात लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली आहे। कांद्याला सरासरी 3,300 रुपयांचा भाव मिळाला आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 708 क्विंटल इतकी झाली आहे आणि त्याला सर्वसाधारण दर हा 2,098 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला।